अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव मधुमेहींसाठी संजीवनी। नाशिकच्या रामटेकडी परिसरात 300 झाडांवर कुऱ्हाड, मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी झाडं तोडली, पर्यावरण प्रेमींचा संताप। तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा पालिकेचा दावा। कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही, राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर। तर 1 महिन्यात प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा, कोर्टाचं म्हणणं। लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात, 30 जानेवारीपासून करणार उपोषण, मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र। तपोवन वृक्षतोडीलाही विरोध दर्शवला। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पुणे सत्र न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली। संबंधित जमिनीची पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीकडे होती। कुख्यात गुंड निलेश घायवळ पुणे न्यायालयाकडून फरार घोषित। कोथरूड परिसरात गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणात कारवाईचा बडगा उगारताच घायवळनं पळ काढला, सध्या परदेशात असल्याची माहिती। झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेवरून हायकोर्टानं सरकारला सुनावलं, कोणत्या आधारावर झिशान सिद्दीकींची सुरक्षा कमी केली, त्यांना काही झाल्यास जबाबदार कोण, हायकोर्टाचा सवाल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। पागडी इमारतीतील भाडेकरूंच्या ताब्यात जेवढं क्षेत्र तेवढाच FSI मिळणार, लाखो रहिवाशांना मोठा दिलासा।